मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मेडिटेशन करण्याची पद्धत किंवा मेडिटेशन कसं करायला पाहिजे आपण. तर आज आपण बघणार आहे की मेडिटेशन करण्याची टेक्निक. तर मेडिटेशन करताना सर्वात अगोदर आपल्याला पाणी प्यायचे आहे. थोडंसं तरी पाणी प्यायचं आहे, कारण पाणी जेवढं आपण पितो तेवढी आपल्या शरीराची क्लिन्झिंग होत असते. आणि पाणी पिणं खूप गरजेचं असते, की पाणी जेवढं आपण पिणार तर तेवढं आपल्यासाठी चांगलं असते, आपल्याला महत्त्वाचं असते, आपल्या शरीराची क्लिन्झिंग होणं महत्त्वाचं असते. त्याच्यासाठी सर्वात अगोदर पाणी प्यायचं आहे. आणि एक जागा अशी बघायची आहे की ज्या जागेवरती तुम्ही एकदम शांततेने आणि एकदम उत्साहाने बसायचे आहे किंवा बसू शकता. तिथे तुम्हाला आसपासचा आवाज किंवा कोणाचं येणं जाणं किंवा ते यायला नको. तर तुम्ही अशा जागेवरती बसा आणि सर्वात अगोदर एक छानपैकी आसन बिछवा तिथे खाली आणि एक घूट किंवा अर्धा ग्लास पाणी प्या. पाणी पिल्यानंतर आपल्याला पाय क्रॉस न करता मांडी घालून बसायचे आहे आणि या पोझिशनमध्ये ओके. त्या पोझिशनमध्ये बसायच्या किंवा मांडीवरती 2 हातसुद्धा ठेवून आपण बसू शकतो. आणि बसल्यानंतर सर्वात अगोदर डोळे बंद करायचे आणि डोळे बंद केल्यानंतर फक्त आणि फक्त स्वतःच्या श्वासावरती ध्यान केंद्रित करायचं आहे, की स्वतःच्या श्वास आपलं स्वतःचा आत्मा, अंतरात्मा त्याचे चिंतन करायचे आहे. ते चिंतन करण्याचा प्रयत्न करा आणि डोळे बंद करून 5 मिनिटापर्यंत तुम्हाला स्वतःच्या श्वासावरती ध्यान केंद्रित करायचे आहे. जसं जसं तुमच्या श्वासाशी तुम्ही कनेक्ट होता, स्वतःच्याशी चिंतन करता, स्वतःच्या अवचेतन मनामध्ये जाऊन जेव्हा आपण त्या ध्यानमध्ये जातो, तर त्या ध्यानची जी प्रक्रिया आहे की तुमचे सगळ्या बॉडीचे जे सर्क्युलेशन आहे तो चेंज करतो. आणि बॉडीचे सर्क्युलेशन जेव्हा ते चेंज करतो आणि जेव्हा ब्लड सर्क्युलेशन, बॉडीचं सर्क्युलेशन ते चेंज जेव्हा होतं, तेव्हा आपल्या शरीराची क्लिन्झिंग व्हायला सुरुवात होते आणि आपल्या शरीरातली जी काही नकारात्मक ऊर्जा होते ती आपल्या तळपायातून किंवा तळ हातातून निघायला सुरुवात होते. म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात अगोदर की हात तुम्ही सरळ ठेवा, पायसुद्धा सरळ ठेवा, की आपले क्रॉस जेव्हा पाय होतात तेव्हा ते पायाची जी क्लिन्झिंग होत असते आणि शरीराची जेव्हा क्लिन्झिंग होत होते असते, तेव्हा पायाद्वारे जी ऊर्जा असते, नकारात्मक ऊर्जा असते ती जात असते. आणि जाताना ते जेव्हा पाय क्रॉस असतात तर तेव्हा नेहमी आपले पाय क्रॉस असल्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी जी असते ती ब्लॉक होऊन जाते आणि ब्लॉक झाल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी येणार असते आणि निगेटिव्हिटी आपल्या पायाद्वारे जाणार असते, ती पायाद्वारे जायला बघत नाही किंवा जाणार नाही ती. त्याच्यामुळे पाय सरळ करणं जरुरी आहे. आणि मग नंतर जसं-जसं तुम्ही स्वतःच्या श्वासांवरती ध्यान केंद्रित करता, तुमचं अवचेतन मन जागृत होतं आणि जागृत झाल्यानंतर जी फ्लोविंग सुरुवात होते, की जी निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती तुमच्या तळपायातून जायला सुरुवात होते, तेव्हा आपल्या स्वतःची क्लिन्झिंग व्हायला सुरुवात होते. आणि मग त्याच्यानंतर मेडिटेशनला सुरुवात करायची आहे, की जी क्लिन्झिंग होत आहे आणि तेव्हा तळपायातून आपल्या डोक्यापर्यंत हळू त्याची जी निगेटिव्हिटी आहे, एक ब्लॅक कलरची ऊर्जा आहे ती आपल्या शरीरातून हळू जाताना बघायचं आहे आपल्याला स्वतःला. आणि ती जशी हळूहळू जात राहील तसं तुमच्या डोक्यापासून तर पायापर्यंतची जेवढी नकारात्मक ऊर्जा आहे ती जायला सुरुवात होईल आणि तेव्हा तुमचे शरीर पूर्णपणे क्लीन आणि क्लीन्स होईल. आणि ती जी शांतता आणि ती जेव्हा जी शांतता आपल्या शरीराला मिळते आणि जे आपल्या आत्म्याला शांतता मिळते, त्याचा जो उत्साह असतो, ती एनर्जी असते ती खूप वेगळी असते. आणि तो महसूस करणं किंवा त्याला आपण एक प्रकारचं अनुभव करू, जेव्हा स्वतःला अनुभव करू, तेव्हा आपल्याला त्याची अनुभूती व्हायला सुरुवात होईल. सुरुवातीला फक्त अशाच टाईपचे मेडिटेशन करा तुम्ही, की फक्त एका जागेवरती आणि बसून शांतपणे बसायचं, स्वतःच्या श्वासावरती ध्यान केंद्रित करा. मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत मी एक चांगला मेडिटेशनचा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही स्वतःचे आज्ञाचक्राची क्लिन्झिंग कशी करू शकता किंवा आपल्या शरीराची क्लिन्झिंग कशी करू शकता, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर ऑडिओ, व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझा